मोर्चाला संबोधित करावं. संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलो आहोत. आता लोकशाही निर्माण झालेली आहे आणि लोकशाही निर्माण झाली असल्यामुळे मी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला, मी अगोदर बोलतो. तर त्यांनीही त्यांचा मोठेपणा दाखवला की संभाजीराजे असतील मोठे, पण त्याच्यापेक्षा मोठं ते घराणं आहे आणि म्हणून त्या घराण्याच्या वतीने सुद्धा मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. संतोष देशमुखांची हत्या झाली. मी महाराष्ट्रात नव्हतो आणि मला असं वाटलं की आपण तिथं का नाही, महाराष्ट्रात लगेच पोहोचणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो, त्यांना सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरच्या लोकांना. मला 2 मिनिटं विराज पाहिजे. 2 मिनिटं विराजला घेतो. हा विराज संतोष भाऊंचा मुलगा. या विराजकडे तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळीने, त्यांच्या बहुतेक भावाने मला फोटो दाखवला. ज्या पद्धतीने, ज्या क्रूर पद्धतीने त्यांना मारलं गेलं, हत्या केली. या शिवाजी महाराजांच्या घरात सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघवलं नाही, मला भावलं नाही. ते मी घाबरून गेलो. हे महाराष्ट्र आहे? हे शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे का? काय आपला अधिकार होतो? हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कड दिलेत का? ही दहशत, म्हणजे ज्या पद्धतीने, ज्या क्रूर पद्धतीने मारलं गेलं आणि त्याच्यावर आजही निर्णय होत नाही, हे दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे. मी जास्त काही बोलणार नाही. आज मी मुद्देशीर बोलणार आहे. आणि ज्यावेळी मी त्या घरच्या मंडळीला भेटलो, बोललो, त्याची चर्चा केली, अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथं. आता एकच निर्णय मी घेतला. तो निर्णय हा होता आणि सगळ्यांच्या समोर जाहीरपणाने मी त्यावेळी बोललो की हा जो म्होरक्या आहे, त्या म्होरक्याचा आश्रय देतात जो कोण आहे तो धनंजय मुंडे. मी नाव घेऊन सांगतोय, नाव घेऊन कोट करून सांगतोय. छत्रपती केव्हा कोट करत नाही, तरी मी कोट घेऊन सांगतो, तो आश्रयदाता धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका, हे मी त्यावेळी सांगितलं होतं. पण मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय, देतील, त्याला हकलपट्टी करतील. पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज, आणि ते सांगण्यासाठी मी आलोय. आणि ते म्हणजे, जर का त्याला पालकमंत्रीपद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराणा बीडचं पालकत्व घेणार. आम्हाला दहशत चालत नाही. आम्हाला दहशत चालणार नाही. शिवाजी महाराजांचं, हे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे. आणि इथं जर दहशत कोण पसरत असेल तर माझी जबाबदारी, माझं कर्तव्य आहे, मी इथं येणार. काय चाललंय? आपल्याला बीड बिहार करायचंय का? बीड बिहार करायचंय? मग आपल्याला इथं सगळ्यांनी आता रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे महाराष्ट्र आहे आपलं. हे बीड आपल्याला, हे बिहार नाही आपले, हे महाराष्ट्र आहे. बीडवर आमचं प्रेम आहे. हो, तिथं
दिवस झालेत, 19 दिवस झालेत, आरोपी सापडत नाहीत. ते 3 आरोपी सापडत नाहीत अजून. आणि त्यांचा मोरक्या, मला शब्द हा मी धरून घेतला, हा मोरक्या त्यांचा आहे. कसा मोरका आहे तो सगळ्यांनी इथं वक्त्यांनी सांगितलं. तो मोरक्या बिंदासपणाने इंस्टाग्राम वर त्याची पोस्ट होतो, मी दर्शनाला गेलोय. हे कसं चालतंय हो? मला मुख्यमंत्र्यांना विचारायचंय, सरकारला विचारायचंय, हे कसं तुम्ही चालून घेता? तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात? एसआयटी लावले मानतात, ठीक आहे, त्या एसआयटी वर मी बोलतो, पण हे सुद्धा बोलून दाखवतात त्याच टोन मध्ये, त्याच लाईन मध्ये, की हा मोरक्या खंडणीत दोषी आहे. हे कोण बोलले? मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात. मग त्या मोरक्याला अजून अटक का झाली नाही? आपला प्रश्न सर्वांच्या वतीनं सरकारला. हो, त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय, इथल्या मोठ्या सभेत पंकजा मुंडे